राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झालेली आहे। महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून निवडणुकीची तयारी जी आहे ती जोरदार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लोकसभेतील विजयानंतर महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स जो आहे तो जोरदार पद्धतीने वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र महायुती महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी आणि राज्याच्या राजकारणाला एक सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी परिवर्तन महाशक्ती जी आहे ती देखील रिंगणात उतरलेली आहे। राज्याच्या जनतेला आम्ही सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी पुढे ठाकलेलो आहोत असं परिवर्तन महाशक्तीने सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्यानंतर महायुती विधानसभेच्या अनुषंगाने तयारी करताना पाहायला मिळते। तशी व्यूहरचना भाजपा असेल, शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल तर हे आखताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाजपाकडून जर आपण बघितलं तर भाजपाने 34 जणांची निवडणूक व्यवस्थापन समिती जी आहे ती समिती गठीत केली होती। या समिती बरोबरच भाजपाने जे आहे ते केंद्रीय मंत्री असणारे नितीन गडकरी यांच्या खांद्यावर विशेष प्रचारक पदाची जबाबदारी जी आहे ती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। तर इकडे शिंदेच्या शिवसेनेकडून 110 मतदारसंघामध्ये निवडणूक प्रभारी जे आहेत ते नेमले होते, निवडणूक निरीक्षक नेमले होते। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर विधानसभेसाठी म्हणून जनसन्मान यात्रा जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पिंक कॅम्पेनिंग अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आणि अशातच केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। काल अमित शहा यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा झाला, नागपूरमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा झाला, आज नाशिकमध्ये जो आहे तो कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा झाला, तर आज कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची संवाद बैठक जी आहे ती अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याचं पाहायला मिळतंय। या बैठकांनंतर काल रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या रामा हॉटेलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक बैठक झाली। या बैठकीमध्ये महायुती म्हणून जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो जवळपास ठरला असला गेल्याचं बोललं जातंय। तशा बातम्या ज्या आहेत त्या काही वृत्तवाहिन्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या फॉर्म्युल्यानुसार किंवा या चर्चेतील जो महायुतीचा नवा फॉर्म्युला आहे यानुसार भाजपा 160 जागा लढवेल, तर शिंदेच्या सेनेला 80 जागा मिळतील। 40 जागा ज्या आहेत त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळतील आणि उर्वरित ज्या 8 जागा आहेत 288 मधल्या त्या मित्र पक्षांना सोडल्या जातील, अशी साधारणतः हा फॉर्म्युला असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र हा फॉर्म्युला समोर आल्यानंतर, या बातम्या समोर आल्यानंतर हा जर नवा फॉर्म्युला फायनल झाला, अंतिम झाला, तर अजित पवारांची डोकेदुखी जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये वाढू शकते। कारण अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महायुतीमध्ये येणं, भाजपामध्ये येणं, यानंतर संघाचे जे कोर मतदार आहेत किंवा संघाचे जे स्वयंसेवक आहेत ते कुठेतरी नाराज आपल्याला पाहायला मिळाले होते। त्याचं एक लोकसभा निवडणुकीनंतर रतन शारदा असतील किंवा साप्ताहिक विवेक असेल याच्यामधून थेट नाराजी जी आहे ती व्यक्त केली गेल्याचं संघाकडून पाहायला मिळालं होतं। त्यानंतर आता हा फॉर्म्युला अजित पवारांची डोकेदुखी वाढवणार का, या सगळ्या विषयाचा चर्चा जी आहे ती आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत, या चर्चेतल्या मुद्द्याच्या माध्यमातून करणार आहोत। आणि या चर्चेतल्या मुद्द्यामध्ये माझ्या सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे। राजरत्न, अगोदर अनेक फॉर्म्युलेज आहेत ते आल्याचं पाहायला मिळालं। भाजपा 125 जागा जिंकेल, लढेल आणि शिंदेची सेना 100 जागा लढेल, दादांना 60 जागा मिळतील, अशा अनेक फॉर्म्युले आल्यानंतर काल अचानक हा नवीन फॉर्म्युला जो आहे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपा 160 जागा लढेल, शिंदेच्या सेनेला 80 जागा मिळतील आणि अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 40 जागा मिळतील, असा फॉर्म्युला जो आहे तो समोर आल्याचं पाहायला मिळतंय। संकेत, आपण बघितलं तर काही दिवसांपासून जे आहे जागा वाटपाच्या चर्चा ह्या महायुतीमध्ये सुरू आहेत। खरं तर पाहिलं तर देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। काही दिवसांपूर्वीच त्यांनी विदर्भाचा सुद्धा दौरा केलेला आहे। खरं तर यामध्ये काल जे रामा हॉटेलमध्ये बैठक झाली, या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते। आणि या बैठकीमध्ये जागा वाटपाचा एक फॉर्म्युला निश्चित झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आणि त्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार भारतीय जनता पक्ष 160 जागा,
त्याचबरोबर शिंदेची शिवसेना ह्या 80 जागा आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या 40 जागा लढवेल असं सांगण्यात येते. परंतु जर आपण बघितलं जरी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि ज्या प्रकारे सध्या राज्याचं राजकारण सुरू आहे, अजित पवार यांनी 40 पेक्षा जास्त आमदारांसह जे आहे महायुती सरकारमध्ये ते सहभागी झालेले आहेत. त्यामुळे या फॉर्म्युल्यावरती अजितदादा खरंच समाधानी होणार आहेत का, हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण सध्या जर आपण बघितलं तर महायुतीला जो फटका, विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये महायुतीला जो फटका बसलेला होता आणि त्या फटक्याच्या नंतर कुठंतरी महायुती ही सजग पावलं उचलताना दिसून येते. काही वेळा आपण बघितलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुद्धा महायुतीच्या नेत्यांवरती, विशेषतः त्यांच्या पक्षांवरती टीका करण्यात आली. भाजपाच्या ध्येय धोरणांवरती सुद्धा टीका करण्यात आलेली होती. कारण ज्यावेळी अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सहभागी झाले त्यानंतर कुठेतरी भाजपाचा जो कोर वोटर होता, त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे स्वयंसेवक होते त्यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केली होती. जसं सुरुवातीला सांगितलं की साप्ताहिक विवेक असेल त्यामधून सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. आणि एकंदरीत यावरती आता ज्या प्रकारे आधी लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटप ठरलं होतं आणि त्याचा मोठा फटका हा लोकसभा निवडणुकीमध्ये बसल्याचं पाहायला मिळालं होतं. भारतीय जनता पक्षाने महायुती अबकी बार 45 पारचा नारा दिला होता. परंतु ज्यावेळी राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आणि निकाल अत्यंत अनपेक्षित निकाल आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कारण 45+ नारा दिल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष आणि महायुती अर्थात महायुतीच्या जे संख्याबळ होतं ते केवळ 17 जागांवरती त्यांना विजय मिळवता आला आणि हा खूप मोठा धक्का हा महायुतीसाठी होता. त्यामुळे आता आगामी विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे कुठेतरी महायुती सजग पावलं उचलताना दिसून येते. नुकतंच जे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुद्धा गुप्त जे आहे आमदारांच्या कामगिरीचं सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं. ज्या आमदारांची निवडून येण्याची क्षमता आहे आणि ज्या आमदारांचा कार्यकर्त्यांशी असेल, नागरिकांशी थेट जनसंपर्क आहे, अशाच आम्ही उमेदवारी देणार आहोत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ज्या प्रकारची स्ट्रॅटेजी आहे की इंटरनल सर्व्हे करून आमदारांना तिकीट दिलं जातं, त्या उमेदवारांची चाचपणी केली जाते की हे आमदारांचं जनतेमध्ये किती प्रमाणामध्ये वजन आहे, तो आमदार कितपत निवडून येण्यामध्ये यशस्वी होतो याची चाचपणी केली जाते. अगदी त्याच प्रकारची चाचपणी ही शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा त्यांनी सुद्धा आमदारांच्या कामगिरीचं गुप्त सर्वेक्षण केलं. त्याचबरोबर आपण अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्यांनी सुद्धा गुप्त सर्वेक्षण केलं आणि ज्या आमदारांची निवडून येण्याची क्षमता आहे अशांनाच तिकीट देण्यात येणार असल्याचं या तिन्ही नेत्यांकडून सांगण्यात आलं. परंतु ज्या प्रकारे आता राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला कधीही म्हणजे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यामध्ये आचारसंहिता लागू होऊ शकते आणि त्याआधी कुठेतरी जागा वाटपाच्या फॉर्म्युला महायुतीमध्ये असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये असेल, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासाठी जे आहे जोरदार बैठका सुरू आहेत. परंतु त्यातनं अजूनही कुठलाही ठोसपणे असे जागा वाटप झाल्याचं माहिती पुढे येत नाही. परंतु ज्या प्रकारे राम हॉटेलमध्ये देशाचे गृहमंत्री विशेषतः 2 दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते, या दौऱ्यामध्ये त्यांनी काल अजित पवारांची बैठक घेतली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक घेतली आणि या बैठकीत फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सांगण्यात येतं. परंतु या फॉर्म्युल्यावर अजित पवार कितपत समाधानी होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अजित पवार ज्या प्रकारे राज्यामध्ये ज्या प्रकारे त्यांना मोठा फटका बसलेला होता लोकसभा निवडणुकीमध्ये बघितले, कारण रायगडमधून फक्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सुनील तटकरे हे केवळ खासदार म्हणून निवडून आलेले होते आणि इतरच स्वतः अजित पवार यांच्या पत्नी असणाऱ्या सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघामधून पराभव झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे कुठेतरी परत एकदा पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी, अजित पवार गटाला नवसंजीवनी देण्यासाठी जनसन्मान यात्रा अजित पवारांनी काढली आणि पूर्णपणे पिंक कॅम्पेन राबवण्यात आलेला आहे. संकेत, आपण पण पुण्यामध्ये जे अजित पवारांचा पुण्यामध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला होता तो कार्यक्रम सुद्धा आपण कव्हर केला. कुठेतरी मतदारांमध्ये, अजितदादांच्या मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी, मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजितदादांनी हे नवीन कॅम्पेन सुरू केलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्या प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं कॅम्पेन करण्यात येते, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्या योजनेचं कॅम्पेन करण्यात येतं, कुठेतरी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून जर आपण बघितलं तर कशा प्रकारे राज्यामधलं सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये कसं अपयशी ठरलेलं आहे. त्याच बाजूला जर दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं राज्यामध्ये जो बदलापूरची घटना घडली, त्या घटनेच्या नंतर ज्या प्रकारे एन्काउंटर करण्यात आले त्यावरून सुद्धा राजकारण ढवून निघाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणि या सर्व घटनांमध्ये कधी राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात आणि त्याच अनुषंगाने महायुती असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात जोरदार बैठका सुरू आहेत आणि लवकरच त्यांच्या उमेदवारांची पहिली यादीही लवकर येऊ शकते.
राजरत्न, एकंदरीत जर आपण लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किमान 7 जागा मिळतील असं बोललं जात होतं. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 5 जागा मिळाल्या, त्यातली 1 जागा पण राष्ट्रीय समाज पक्षाला परभणीची दिली गेली. महादेवराव जानकर तिथं उभे राहिले. उर्वरित 4 जागा ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवल्या, मग शिरूर असेल, बारामती असेल किंवा धाराशिव असेल, या ठिकाणी त्यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं. रायगडच्या एकमेव जागेवर जो आहे तो पराभव झाल्याचं, सुनील तटकरेंचा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. तर जी मित्रपक्षाला जागा सोडली होती, परभणीमध्ये महादेव जानकरांना जी जागा सोडली होती, तिथंही महायुतीला फटका जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी, कारण अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक मेळाव्यामध्ये बोलताना किमान 60 जागा ज्या आपल्या आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 54 तर आपले आमदार आहेत, काही काँग्रेसमधनं आपल्याकडे झिशान सिद्दीकी असतील, हिरामन घोडके असतील, त्यांनी थेट नावं घेऊनच सांगितले होते. तर अशा 60 जागा ज्या आहेत त्या 60 जागा आपल्याला मिळतील आणि त्या जागांसाठी आपल्याला तयारी करायची आहे. मात्र हा फॉर्म्युला समोर आल्यानंतर कुठे, आणि ज्या बातम्या साधारणतः 2 ते 3 दिवसापासून येत आहेत की अजित पवार महायुतीतून बाहेर पडावे म्हणून त्यांच्या भोवती एक चक्रव्यूह आखला जातोय, तर या शंकेला कुठेतरी हा जागा वाटपाचा नवीन फॉर्म्युला किंवा ही जी चर्चा होतीये, तर अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी चक्रव्यूह आखला जातोय, या चर्चेला पुष्टी देणारा हा फॉर्म्युला आहे का, असं वाटतंय का? आपण बघतोय की ज्या प्रकारे संकेत आपण सांगितलं, साप्ताहिक विवेक असेल, त्याद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जेव्हा अजित पवार यांची विचारधारा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही वेगळी आहे. शिंदेची शिवसेना, शिंदेंनी बंड केलं, एक प्रकारे त्यांनी सांगितलं होतं बंडाच्या वेळी की आम्ही बाळासाहेबांच्या विचार घेऊन आम्ही बंड करत आहोत, बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही बंड केलेला आहे, शिवसेना आमचीच आहे, धनुष्यबाण आमचाच आहे, हा इतिहास सर्वश्रुत आहे. आणि त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जात सरकार स्थापन केलं. हे सरकार ज्यावेळी होतं, शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार, हे सरकार ज्यावेळी त्या सरकार योग्य प्रमाणे कामकाज चालवत होतं आणि अचानक जर पाहिलं तर अजित पवार यांनी बंड केलं. आणि हे बंड कुठंतरी जो कोर वोटर होता, भारतीय जनता पक्षाचा कोर वोटर असेल, अगदी त्याच प्रकारे शिंदेचा जो कोर वोटर असेल, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचा जो कोर वोटर असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांना ती बाब कुठंतरी रुचल्याचं दिसून येत नाही संकेत. कारण ज्या प्रकारे ज्यावेळी शिंदेनी बंड केलं त्यावेळेस जर तुला माहिती असेल तर शिंदेच्या आमदारांनी काय सांगितलं होतं की अजित पवार हे आमच्या आमदारांना पक्षनिधी देत नाहीत, आमच्या आमदारांना हवा तेवढा निधी देत नाहीत आणि त्यांच्याच पक्षांच्या आमदारांना हे झुकतं माप देतात अर्थमंत्री असताना, असा आरोप जो आहे अजित पवार यांच्यावरती करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर जर पाहिलं तर अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले. सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री प्लस त्यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलेलं होतं. अगदी त्याच प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आणि सेम खातं, अर्थ खातं हे अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. बदल काही झालेला नाही. त्यामुळे कुठेतरी या आमदारांमध्ये सुद्धा कुठेतरी नाराजी असल्याचं बोललं जात होतं. वारंवार असणारे जे आपण पाहिलं तर रामदास कदम असतील, रामदास कदम यांनी जाहीरपणे जे आहे अजित पवार यांच्यावरती टीका केलेली होती. त्याचबरोबर जे आमदार आहेत बुलढाण्याचे गायकवाड, संजय गायकवाड यांनी सुद्धा अजित पवार यांच्यावरती टीका केलेली होती. आणि मागे जर आपण पाहिलं तर संकेत, बारामतीमधून एका अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी एक पत्र लिहिलं होतं, ते पत्र सुद्धा व्हायरल झाले होते की आम्हाला दादा आधीसारखे दिसत नाही, दादा तेच आधीचे दादा, आक्रमक दादा आम्हाला दिसत नाही, दादा कुठेतरी दबून वागतायत, असा थेटपणे त्यांनी नाराजी सुद्धा कार्यकर्त्यांनी कुठेतरी व्यक्त केलेली होती. आणि ज्या प्रकारे काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी जाहीर सभेमध्ये विधान केलेलं होतं की आमच्याकडे 54 आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आमच्यासोबत अपक्ष, आणि ज्यांनी नुकतंच जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्यास इच्छुक आहेत, काही जण आलेले सुद्धा आहेत, अशा एकंदरीत आम्हाला 60 जागा हव्या आहेत. परंतु ज्या प्रकारे हा फॉर्म्युला पुढे आलेला आहे प्रसार माध्यमामधून, त्यामुळे कुठेतरी अजित पवार हे कुठेतरी नाराज असल्याचं सुद्धा एकंदरीत ही चर्चा सुरू आहे. कारण ज्या प्रकारे 60 जागा मागण्यात आलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांचे फ्लेक्स, बारामती मध्ये जर आपण बघितलं अजित पवारांचे फ्लेक्स लागले आहेत भावी मुख्यमंत्री म्हणून, त्यामुळे कुठेतरी हे अजितदादांच्या कार्यकर्त्यांना ही बाब कुठेतरी रुचणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून अजित पवार वेगळा निर्णय घेऊ शकतात का, किंवा अजित पवारांना कुठेतरी या प्रकारे ट्रीट करून अजित पवारांना कुठेतरी महायुतीमधून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला जातो का, अशा सुद्धा चर्चेला वाव आलेला आहे. एकंदरीतच राजरत्न जर आपण बघितलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासून ही भूमिका राहिल्याचं पाहायला मिळतं की जेवढ्या जागा एकनाथ शिंदेंना मिळतील तेवढ्याच जागा आम्हालाही दिल्या जाव्यात. मात्र आतापर्यंत जे फॉर्म्युले समोर आले त्यातून कुठंच हे असं दिसताना पाहायला मिळत नाहीये.
महायुतीचे नेते मात्र असं सांगताना पाहायला मिळतात की सगळ्या पक्षांना सन्मानजनक जागा ज्या आहेत त्या दिल्या जातील, कोणत्याच पक्षावर अन्याय जो आहे तो होताना पाहायला मिळणार नाहीये. संकेत, आपण बघितलं तर ज्या प्रकारे आता काही दिवसांपूर्वीच देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सर्व महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत त्यांना आम्ही सन्मानजनक जागा देऊ, दादांनाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही सन्मानजनक जागा मिळतील. परंतु संकेत, ज्यावेळी सांगितलं की सिटिंग आमदार आहे, सिटिंग आमदारांना तिकीट दिलं जाईल अशी एक चर्चा सुरू आहे. परंतु ज्या प्रकारे लोकसभेचे निकाल लागलेले आहेत, ज्या प्रकारे महायुतीला धक्का बसलेला आहे, त्यामुळे निवडून येण्याची क्षमता असणाऱ्याच उमेदवारांना तिकीट दिलं जावं अशी चर्चा तिन्ही पक्षांमधून आहे. आणि या निवडणुकीमध्ये जर संकेत आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाला 9 जागा मिळालेल्या आहेत, शिंदेच्या शिवसेनेला 7 जागा मिळालेल्या आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 1 जागा मिळालेली आहे. त्यामुळे या जागा वाटपावर, विधानसभेच्या जागा वाटपावरती ह्या ज्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या जागा आहेत, या जागांमधले जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यावरती कोणत्या जागांवरती कोणता पक्ष म्हणजे कुठं आघाडी आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा जागा वाटप निश्चित होऊ शकतं. कारण अजित पवारांकडे एकच जागा निवडून आलेली आहे, त्यामुळे कुठेतरी अजित पवारांना हेही सांगितलं जाऊ शकतं की तुमचा एकच खासदार निवडून आलेला आहे, त्यामुळे ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्या बेसिसवरती जागा वाटप व्हावं अशी सुद्धा एकंदरीत दादाला सांगितलं जाऊ शकतं. त्यामुळे कुठेतरी अजित पवार हा जो फॉर्म्युला ठरलेला आहे 40 जागांचा त्यावरती समाधानी होतील असं सध्या तरी वाटत नाहीये. एकंदरीतच त्यामुळे हा फॉर्म्युला जो आहे तो समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, ज्याच्यामध्ये 160 जागा भाजपा लढवेल, 80 जागा शिंदेची शिवसेना, तर 40 जागा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे ती लढवत असं या फॉर्म्युलाच्या मधून दिसतंय आपल्याला. आणि एकंदरीत त्यामुळे जर आपण पाहिलं तर अशी एक चर्चाही राज्याच्या राजकारणामध्ये, राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते की घटस्थापनेच्या दरम्यान नवरात्राच्या काळामध्ये म्हणजे हा पितृपंधरवडा संपल्यानंतर महायुतीची पहिल्या 100 उमेदवारांची यादी जी आहे ती यादी देखील समोर येऊ शकते. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता नेमक्या किती जागा मिळतात, शिंदेच्या सेनेला किती जागा मिळतात आणि भाजपा किती जागा लढवतं हे चित्र अवघ्या काही दिवसांमध्ये जे आहे ते क्लिअर होणार आहे. आणि प्रत्यक्ष विधानसभेला सत्ता पक्षाचे नेते जसं दावा करतात तसं पुढच्या 15 दिवसामध्ये राज्यामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याची देखील शक्यता असल्याचं पाहायला मिळतंय. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, विश्लेषणांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर 24 तास. कम ऑन गाइस, हरी आप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.